मराठा सेवा संघातर्फे शहरातील हिरे भवनात रविवारी राष्ट्रीय वधूवर परिचय मेळावा पार पडला. यात एकूण 527 तरुण तरुणींनी प्रत्यक्ष व्यासपीठावर येऊन आपला परिचय दिला आणि आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. या भव्य मेळाव्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 3000 समाज बांधव उपस्थित होते. याशिवाय प्री वेडिंग, डीजे आणि आयरा सारख्या प्रथा बंद करणे असे क्रांतिकारी ठराव संमत करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिकरे, खासदार शोभा बच्चाव, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रीय अध्यक्ष सुनील महाजन, सोपानराव क्षीरसागर, नगरसेविका ज्योत्स्ना पाटील, चाळीसगावच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, सेवानिवृत्त न्यायाधीश जे.टी. देसले, संजय बोरसे तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, पी.एन. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी रेशीम गाठी मराठा अनुरूप पुस्तिका प्रकाशन करण्यात आली. त्यात सुमारे 1800 उपवर तसेच वधूंची माहिती देण्यात आलेली होती. याशिवाय निखिल पाटील यांच्या मिस्टर दूधवाला या स्टार्टअपचेही उद्घाटन करण्यात आले. एका पिढीची चूक दुसऱ्या पिढीसमोर परंपरा म्हणून जायला नको या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात क्रांतिकारी ठराव करण्यात आले. त्यात प्री वेडिंग प्रथा बंद करणे, संगीत, मेहंदी रसम आदी खर्चिक प्रथा बंद करणे, मूळ लावणे, आहेर देणे घेणे, एकाच जोडप्याचे वैदिक पद्धतीने व इतर पद्धतीने 2 वेळा लग्न लावणे या प्रथा बंद करणे, तर एकाच पद्धतीने वेळेवर लग्न लावणे सुरू करणे, लग्न लावण्यासाठी अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे किंवा टाळी वाजवून लग्न लावण्याची प्रथा सुरू करणे, अन्नाची नासाडी टाळण्यासाठी जास्तीच्या अन्नपदार्थावर खर्च टाळावा, डीजे आतषबाजी टाळणे असे विविध सामाजिक हिताचे क्रांतिकारी ठराव करण्यात आले. राष्ट्रीय वधूवर परिचय मेळाव्यात 527 तरुण तरुणींनी व्यासपीठावरून परिचय करून देत आपली अपेक्षा देखील सांगितली. तर कामानिमित्त येऊ न शकणाऱ्या उपवर मुला मुलींच्या पालकांनी यावेळी माहिती दिली. यात 3 दिव्यांग तरुण देखील आले होते. त्यांचाही विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या मेळाव्यात व्यासपीठावरून 527 तरुण तरुणींनी आपला परिचय करून दिल्यानंतर 32 पालकांनी परस्परांशी संवाद साधला. दोघा गटांची मने जुळल्यानंतर लग्न जमवण्यासाठी काही चर्चा देखील केली. यातून काही जणांचे विवाह येत्या काही दिवसात जुळणार असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. अनुरूप आहे एवढं बघायचं, नाही तर उठसूट कोणी पण कोणाला कॉन्टॅक्ट करत काही अडी अडचणी येतील तेव्हा तुम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकतात. ते सर्व या निवार आले असतील, काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला माफ करावं, काय असेल तुमचं सजेशन. मुलाचं लग्न केवळ 500 मावळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मुलाचं लग्न लावलेलं आहे. मग आपण सुद्धा कर्ज काढून 1000 लोकांना बोलवण्याचा अट्टहास कशासाठी आहे याचा सुद्धा विचार जर आपण छत्रपतींना आपलं दैवत मानणार असू तर करण्याची गरज निर्माण झालेली आहे. खोट्या प्रतिष्ठा लोकांना दाखवण्यासाठी आमच्याकडे किती बलिदान आहे, आम्ही किती मोठे आहोत, या फक्त खोट्या प्रतिष्ठेपायी आमच्या समाजाचा सत्यानाश व्हायला गेला आहे. आणि मात्र शिवाजी महाराजांना, तुकोबारायांना आम्ही आदर्श मानणार असू तर त्यांचा विचार आज कृतीमध्ये आणण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आता मगाशी सांगितलं, आमचे आदरणीय सर यांचा विवाह अमावस्येला झालेला आहे. आमचा आता लग्न जुळल्यानंतर सगळ्यात जास्त आमची एनर्जी कशासाठी खर्च होत असेल तर मुहूर्त काढण्यामध्ये, मुहूर्त पाहण्यामध्ये आणि ते पत्रिका जुळण्यामध्ये आमच्या मुलांचा आयुष्याचा अर्थ वेळ खर्च होत आहे याचा विचार करण्याची गरज आहे. अमावस्येला लग्न लावलं सरांनी आणि आज 65 वर्ष लग्न जुळलेलं आहे. एकदा टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा. मुहूर्त नावाचं जे थोटांड आहे हे आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये एवढं बसवलेलं आहे. पण शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना एक मुलगा जन्माला आला आणि राजाराम नावाचा मुलगा जन्माला आल्यानंतर कृष्णाचे अनंत सभागृहामध्ये उपस्थित आहेत, दरबारामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे मावळे आले आणि मावळ्यांनी सांगितलं की राजे आपला पुत्र झाले परंतु ते पालथे झाले. आता विचार करा, मुलगा पालथा जन्मलेला आहे, अपशकुन आहे, काहीतरी केलं पाहिजे, स्वराज्यावर संकट आलं पाहिजे. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्लागार मंडळानं सांगितलं महाराज पुत्र पालथा झाला हा सगळ्यात मोठा अपशकुन आहे, स्वराज्यावर काहीतरी संकट येणार आहे, मग त्याच्यासाठी काहीतरी कर्मकांड करावे लागतात, त्याच्यासाठी काहीतरी शांती करावी लागते, त्याच्यासाठी काहीतरी ग्रहांना शांत करावं लागतं. हे सांगत असताना शिवाजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले, अरे माझा मुलगा राजाराम पालथा जन्मला हा अपशकुन नाहीये, कारण ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला तो दिल्लीच्या औरंगजेबाला पालथा घातल्याशिवाय राहणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उद्गार आहेत आणि ते उद्गारामध्ये लक्षात घेतले पाहिजे.